तुमच्या राजसाहेबांसोबतच्या किंवा अमित साहेबांसोबतच्या काही आठवणी असतील तुम्हाला शेअर कराव्याशा वाटतील अशा? आठवणी बऱ्याच आहेत. राजसाहेबांसोबतची एक आठवण मला खूप म्हणजे नेहमीच मला आठवते ती. झालं असं होतं की कोरोनाच काळ होता, पण मी दरवर्षी किल्ले स्पर्धा घेतो. तर किल्ले स्पर्धा घेतल्यानंतर माझी त्यावर्षी अशी म्हणणं होतं की नाही, आपण मुलांना किल्ल्यावर नेऊन किल्ला दाखवला पाहिजे. मुलं इथे किल्ला बांधतात, युट्यूबवरचा किंवा गुगलवरचे फोटो बघून बांधतात. मग मी 300 मुलांना घेऊन गेलो शिवनेरीला. आणि कोरोना काळ होता, बंदी होती, सगळे जायचं वगैरे. पण आम्ही सकाळी 6 वाजता निघालो, 6-7 बस घेऊन गेलो. सगळं झालं वगैरे. ते खूप व्हायरल झालं आणि साहेबांपर्यंतही पोहोचलं. आम्ही साहेबांना भेटायला गेलो. तर झालं, साहेब भेटले. साहेबांनी पाठीवर हात मारला, माझ्या कौतुक केलं वगैरे. त्या मुलांशी खूप आपुलकीने बोलले. शिवाजी महाराज हा विषय असेल तर मग राजसाहेबांचा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. मग ते सगळ्याशी गप्पा छान मारल्या. आणि मग आम्ही म्हटलं चला आता निघतो. आम्ही निघालो आणि घराच्या बाहेर येणार तेवढ्याच साहेबांच्या पियेचा फोन आला. संदीपला बोलतो. मी गेलो. मला फोन दिला. मी फोनवरती बोललो की तुझ्यावर किती जण आहेत? म्हणजे साहेब आता ही एक 40 जण आम्ही आहोत. बरं ठीक आहे, तिथे आस्वाद हॉटेल आहे, तिथे सगळ्यांनी जा, सगळ्यांनी जेवायचं आणि मग जायचं. म्हटलं अरे वा, आज साहेब आपल्याला मेजवानी देत आहेत, काय भाग्यवान आपण. तर त्या सगळ्या लोकांना घेऊन गेलो. तिथे आस्वादमध्ये जेवलो, खाल्लं वगैरे. चांगलं. त्या मालकाने पण घरीचं जेवण असल्यासारखं, घरी असल्यासारखी विचारपूस, हे वाढू का ते वाढू का, साहेबांचा फोन आलाय म्हणून. आणि मग ते करून आम्ही मुलुंडपर्यंत आलो. तर पुन्हा साहेबांचा फोन. अरे काय आज नक्की आहे काय? अरे जेवण वगैरे बरोबर झालं ना, सगळ्यांना पुरलं ना, सगळे छान जेवले ना. एवढी त्यांना म्हणजे त्या याची आवड आहे की ही मुलं गड किल्ले दर्शनाला गेली तर त्या मुलांची जरा मी एवढी हे करावी, त्यांना खाऊ पिऊ घालावं आपुलकीने. तर ते मला खूप त्यांचं भावलं की म्हणजे महाराजांबद्दल काही असू द्या, त्या माणसाच्या मनात जे आहे ना ते साकार करण्यासाठी एकदा तरी महाराष्ट्राने सत्ता दिली पाहिजे. बरोबर. मग ते हे असे पुतळे पडणं किंवा ह्या गोष्टी ह्या अशा अजिबात महाराष्ट्रात घडणार नाही. आणि महाराजांचे जेवढे गड किल्ले आहेत ना ते एकदम सुस्थितीमध्ये येतील आणि शिवशाही कशी होती ना ते लोकांना